आता तर डायरेक्ट गाडीतूनच पाणी निघलं बरं का भाऊ बाहेर. तर काय म्हणता मग कांद्यासनी पट्ट्या होत दर्शन शेट म्हणे मला एका जणाला भेटायला जायचं, चालता का तुम्ही आमच्यासोबत? म्हणलं शेट चला ना, काय विषय का ना भाऊ, तुमचा भाऊ कुठं पण यायला तयार राहतो बरं का. डायरेक्ट नाश्त्याला थांबलो भाऊ आम्ही, मस्त नाश्ता बिष्टा केला, ओके बाकी थँक्यू. बनिंगला डायरेक्ट 510 स्पीडनं घाटाच्या रस्त्यानं लालपरी गाणं लावून वार मध्ये आमच्या येशीचं पाणी डायरेक्ट गाडीमध्ये येत होतं बरं का. होते पाणी काढून घेतलं भाऊ, वाढवला गाण्याचं स्पीड निघलो 510 स्पीडनं. आज तुमचा बोले खुश आहे बरं का भाऊ, कारण की आज तुमचा भाऊ चाललाय दर्शन शेटच्या नाशिम भाईच्या मित्राला भेटायला. तो मित्र कोण आहे आपल्याला काय माहिती नाही भाऊ, मी का तुम्हाला सांगणार नाही. एका ठिकाणी आम्हाला गाड्याचा बदल दिसला, मग गाड्याच्या बदल ठिकाणी थांबलो बरं का भाऊ आम्ही. मार्केट होते गाड्यांचं, दर्शन शेट आहे करावं इकडे. मैं बोले एक गाडी कितने की मिलेंगी भाई? 150 करोड. 150 भाई 1.5 करोड. 1.5 करोड नाही भाई 2 लाख. तिथून डायरेक्ट 510 स्पीड ना आम्ही ट्रॅफिक मध्ये आलो. ट्रॅफिक मध्ये आमची गाडी थांबली 20 मिनिटापासून आपली गाडी थांबलेली होती. फायनल ट्रॅफिक निघली बरं का. तिथून डायरेक्ट एका ठिकाणी थांबलो बरं का भाऊ आम्ही नाश्ता करायला. शेट म्हणलं आमचा नाश्ता होते, तुम्ही चालू पण होऊन गेले इकडे. शेट म्हणे मला भूक लागली. इथून डायरेक्ट आम्ही महाराणा प्रतापच्या गार्डन मध्ये आलो बरं का. इथून पुढचा पार्ट 2 पाहण्यासाठी लाईक फॉलो कमेंट करून द्या बरं का. लवकरात लवकर आपल्याला फॉलो करून द्या. पार्ट 2 लवकरच अपलोड करतो.